नमस्कार मित्रांनो, आज आपण आनंददायी शनिवार निमित्त एक आनंददायी खेळ खेळणार आहोत। मित्रांनो, खेळ असा आहे का ज्यामुळे आपलं जे कोऑर्डिनेशन आहे, जसं हाताचं, पायाचं, डोळ्यांचं, आपला ब्रेन या सर्वांचा समन्वय साधून ही आपल्याला ॲक्टिव्हिटी आज घडवून आणायची। तर मित्रांनो, तुम्ही बघत असणार माझ्या हातात हा बलून आहे। तर खेळ असा आहे आणि खाली बघा, खाली आपण असे ग्लास ठेवलेले तुम्हाला दिसून येत असतील। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की हा जो बलून आहे तो असा वरती मारला का आपल्याला ग्लास उचलायचा आहे आणि तिथे ठेवायचा आहे। आलं लक्षात? हा जर फुगा असा खाली पडला तर तुम्ही आउट। कृती काय करायची, तुम्हाला बलूनला असं मारायचं, हा उचलायचा, परत मारायचं, इथे ठेवायचा। आलं लक्षात? असा पकडला तरी सुद्धा तुम्ही आउट आहे। हा असा पकडायचा नाही, इथे ठेवला असा पकडून घेऊ परत मारू असं नाही, त्याला हवेतच पाहिजे। तो त्याला हवेत आणा, परत दुसरा उचला, परत हवेत आणा, दुसरा ठेवा, परत। आलं लक्षात? जर हा बलून खाली पडला किंवा कोणी असा पकडला तर तो आउट असेल मित्रांनो। आणि आपण याला 1 मिनिटाचा वेळ देणार आहोत। 1 मिनिटामध्ये जो विद्यार्थी सर्वात जास्त ग्लास तिथे जमा करेल तो आजचा विनर असेल। तर चला आजचा खेळ सुरू करूया। असाच खेळ आपण हा बघितला आणि खेळला सुद्धा। तर तुमच्या लक्षात आला असेल की जो खेळ आपल्याला अतिशय सोपा वाटत होता का मी व्यवस्थित असा मारेल आणि एक ग्लास सर्वेचे सर्व तिथे ठेवून देईल, पण तसं झालं नाही। कारण मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की खेळातून आपल्याला शिकायचं आहे। तर आपण काय शिकलो की कोऑर्डिनेशन, समन्वय, की जेव्हा मला एक कृती करायची आहे तेव्हा माझे जे सर्व ऑर्गन्स आहेत ती एक कृती करण्यासाठी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते कार्य मित्रांनो नक्कीच चांगलं होत असते। तर मित्रांनो, कोणत्याही खेळामध्ये किंवा कोणतेही जे तुम्ही काम करणार त्यामध्ये घाई नको आणि आधी खेळ व्यवस्थित समजून घ्यावा। त्यानंतर आपण कशा पद्धतीने त्या बॉलला मारतोय ते पण आहे। काही काय केलं, मागे मारलं बॅक साईडला। आता तो बॉल माझ्या बॅक साईडला मला दिसतोय का? नाही। मला जर तो दिसणार नाही, मला जर तो दिसणार नाही तर मी पुन्हा त्याला मारू शकणार नाही। तर अशा पद्धतीने हा खेळ तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतात। धन्यवाद।